आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज, सदैव जनतेच्या हितासाठी। नमस्कार, आजच्या घडामोडी थेट तुमच्यापर्यंत। धुळ्यात मुख्यमंत्र्यांची विजय संकल्प सभा, विकास कामांचा पाढा, पुन्हा भव्य राज्य आणण्याचे आव्हान। धुळे महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ मांजरा नदीकाठी आयोजित भाजपच्या विजय संकल्प सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास कामाचा पाढा वाचत विरोधकांवर टीका केली। सभेला भावांपेक्षा बहिणींची संख्या अधिक असल्याचे सांगत त्यांनी लाडकी बहीण योजनेचे महत्त्व अधोरेखित केले। धुळ्यासाठी 117 कोटीची भुयारी गटार योजना, अक्कलपाडा योजनेचे 70% पूर्ण काम, विमानतळाचे धावपट्टीचे विस्तारीकरण व उद्योग आणण्याचा निर्धार त्यांनी जाहीर केला। अतिक्रमणधारक गरीब नागरिकांना मालकी हक्क देऊन प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे बांधून देण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला। जोपर्यंत आपण मुख्यमंत्री आहोत तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, तसेच 1 कोटी बहिणींना लखपती दिदी करण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले। धुळे शहरात पुन्हा भव्य राज्य आणण्याचे आवाहन करत त्यांनी भाषणाचा समारोप केला। सूर्यप्रकाश जनहित न्यूज प्रतिनिधी गणेश बागुल, धुळे। हिम्मत जर कोणामध्ये असेल तर ती मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीमध्ये आहे, हे आपण ठिकठिकाणी दाखवून दिलेलं आहे। आज एवढ्या मोठ्या प्रमाणात माझ्या लाडक्या बहिणी देखील या ठिकाणी उपस्थित आहे। जेव्हा एवढा मोठा विजय आम्हाला मिळाला आणि महाराष्ट्रामध्ये 137 जागा एकट्या भाजपला आल्या, काही लोक म्हणायला लागले आता भाजपवाल्यांना एवढ्या जागा मिळाल्या, यांना कोणाची आवश्यकता नाही, हे आता सगळ्यात पहिलं काम काय करतील तर लाडकी बहीण योजना बंद करतील। 1 वर्षापेक्षा जास्त झालं, लाडकी बहीण योजना बंद झाली नाही। आणि माझ्या बहिणींनो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, लाडकी बहीण योजना कोणीच बंद करू शकत नाही। पण जयकुमार भाऊ, अनुप भैया, केवळ आता माझ्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण ठेवण्यात मला इंटरेस्ट नाही। आता मोदीजींनी सांगितलंय लाडक्या बहिणींना लखपती दीदी करायचं आहे। महाराष्ट्रामध्ये 50 लाख लाडक्या बहिणी लखपती दीदी झाल्या, आता पुढच्या 4 महिन्यामध्ये अजून 50 लाख होणार। 1 कोटी बहिणी मी या ठिकाणी लखपती दीदी करतोय, हा आकडा थांबणार नाहीये। पण मी आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज, सदैव जनतेच्या हितासाठी।